शुभ सकाळ मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि खूप कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे उठायला 5-10 मिनटं उशिरा होतातच आणि अजिबात उठायची इच्छा होत नाही. पण जी आपली एक सवय असते ना, तर बरोबर त्याच टायमेला जाग येते आणि मग जाग आल्यानंतर झोपून तरी काय करणार, मग मी निघाली फिरायला. आणि मी तर ठरवलंच आहे की अजिबात स्किप करायचं नाही. सकाळची जी मॉर्निंग वॉक आहे ती स्किप करायची नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. एखाद्या दिवस ठीक आहे, पण रोज नाही. तर मी आली फिरून. आधी अंगण वगैरे तर माझं आधीच झाडून झालं होतं आणि सडा पण टाकून झाला होता. आणि बघा घरातलं काय चित्र आहे, हे झोपलेलेच आहेत मस्त रुद्रांशचे पप्पा. मी लागली आपल्या सकाळच्या कामाला. झाडलोट झाली, फरशी पुसून आंघोळ करून नंतर स्वयंपाकाला लागायचं. किंवा मग घाई गडबड असेल तर मग स्वयंपाक करते मी आणि नंतर आंघोळ करते. म्हणजे जशी वेळ असेल त्यानुसार मग करावंच लागतं आपल्याला ॲडजस्टमेंट. माझं सगळं आवरून सकाळच्या कामाला लागले. स्वयंपाकाला भात भाजी झालेलं आहे. आता मी चपात्या करते. थंडीचं प्रमाण इतका वाढलेला आहे ना की रुद्रांशला पण उठवायची इच्छा होत नाही. तरी 8 वाजले, 8:15 वाजले की मी उठवते, कारण 9ला त्याची व्हॅन येते. तरी पण मग आंघोळ झाला की मग तो इतका टाईमपास करतो, थंडी लागते म्हणून पांघरत बसतो. आणि लहान मुलांना खरंच सकाळची शाळा लवकर टायमीची असली ना तर नको नको होते त्यांना पण उठवायला. मग सगळं आवरल्यानंतर रुद्रांशची तयारी पण झाली आणि मग मी लागली आपली देवपूजा करायला. आपली रोजची साधी सोपी देवपूजा. रात्री आले होते आमच्याकडे पाहुणे. तर ते भाऊ आहेत, ते माझ्याच नात्यातले आहेत, पण लग्न झाल्यानंतर माझ्याकडे ते पहिल्यांदाच आले. रात्री आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं आणि मग ते आले. मी बनवली होती चिकन आणि मी डायरेक्ट त्यांना चिकनचं ताट नेऊन दिलं. म्हणजे जेवायला वाढलं तर ते म्हणाले की आम्ही खात नाही. चिकन खातात की नाही खात तेवढं पण मला माहिती नव्हतं. मग काय सकाळची भाजी होती फ्लावर बटाट्याची आणि बरं झालं की वरण पण होती. मग ते होतं ते गरम केलं आणि ते त्यांना वाढलं. मग बिचारे ते सकाळी त्यांचा पण स्वयंपाक करायचा होता, कारण ते ड्युटीवर आहेत, टीचर आहेत. मग त्यांना पण जायचं होतं इथूनच. मी म्हटलं जेवण करून जा म्हणून पटपट आवरून घेतलं. त्यांच्याचं पण स्वयंपाक केला. भात भाजी पोळी आणि भजी बनवली होती, कारण मी रात्री काही बनवलं नव्हतं. आणि आपल्याकडे एक रीत असते ना, आपल्या घरी पाहुणे आले तर काही ना काही आपण करतोच त्यांचा पाहुणचार. तर मी वेळेवर मग भजी बनवली. इतकी घाई गडबड झाली, पण त्यांना पण शाळा पकडायची होती ना, म्हणून याच्यामुळे घाई गडबड झाली. आणि नेमकी रुद्रांची गाडी ना त्या दिवशी 15-16 मिनटं लेट झाली. मग तिकडेच जागत बसली. आणि कसं लहान मुलांना एकटं पण सोडायची इच्छा होत नाही. मग ते गेले सगळे. रुद्रांश गेला शाळेत, भाऊ पण गेले, रुद्रांशचे पप्पा पण आपल्या ड्युटीवर गेले. मग मला कपडे, बेडशीट, उशी कवर, अजून कपडे धुवायचे होते ते सगळे धुतले, वर सुकवून घेतले. आणि मग लागली मी दळण करायला, कारण दळण पण संपलं होतं. तर मी दळणामध्ये 4 पायल्या गहू करते, कधी 3 खूप कमी करते, पण मोजलेलं माझं 4 पायलीचं पीठ असते तर ते मी करते 4 पायल्या गहू. तर 4 पायल्या गहू स्वच्छ करून घेतल्या. आणि हा जो सूप आहे ना, जो मी मागे पेंट केला होता तोच सूप आहे, त्याच्यानेच पाकडते. खाओ बन रखना चालू बंद करावी. अशा पद्धतीने गहू साफ करायला आता सूप झाला ना तर छान वाटते. नाही तर मी माझ्याकडे आहे प्लास्टिकचा, पण त्याच्याने मला काही जमत नव्हतं. तर मी जो छोटा प्लास्टिकचा सूप आहे त्याच्याने पाकडत होती. आणि आम्हाला ना ह्या बांबूच्या सूपाची सवय आहे, तर ह्या गोष्टीसाठी मी घेतला. आणि आता ना बऱ्याच कमी प्रमाणामध्ये येतात विकायला. आधी तर रोजच म्हणल्यासारखे विकायला येत होते, पण आजकाल प्लास्टिकच्या सूपांचा लोक वापर करतात. तर मग हे हस्तकला बिचाऱ्यांची लोप पावत आहे. म्हणजे जुने लोक आहेत ते बनवतातच आणि कधीतरी आणतात विकायला. मग मी आणली घेऊन, बरं झालं मला आणली घेऊन. तर 4 पायली गहू बनवले. 4 पायली किंवा मी 3 पायली बनवते. तर आता हे आहे 4 पायली. रुद्रांश बघा किती लांब गेला पडत पडत. आता ये म्हटलं त्याला माझ्याकडे.
घरातल्या घरात पण कंटाळा येतो ना. चलो भागो भागो, प्रॅक्टिस करो अभी, दौड़ने का भागने का थोडासा. घरातल्या घरात पण मुलांना तेवढ्या पुरतच मर्यादित चालणं होते. म्हटलं चला आता थोडंसं याला पण दौड मारूया, तर दौड मारतो. चल आजा पीछे, त्याच्यासोबत आपली पण होते. चलो अभी और वहाँ तक चलते हैं 2-3 बार. तर ह्या बाजूला ना खेळायला वगैरे येतात, फिरायला सगळेच लोक. दौडून आली त्याच्यानंतर ग्राउंडकडे गेलो आम्ही. रुद्रांश खेळायला बसला तिकडे. आणि ग्राउंडवरून आल्यानंतर मग दिवाबत्ती, संध्याकाळचा स्वयंपाक, आपले बरेच कामं असतात. आणि 4 तारखेचा दिवस होता, त्या दिवशी सुपरमून निघणार आहे म्हणून असं होतं ना, गजकेसरी योग आहे वगैरे. आपण मोबाईल बघतो तर बरेच असे रील्स वगैरे असतात. आणि आपल्या हिंदू धर्मात पूजापाठाला भरपूर महत्त्व आहे. छान असं दिवाबत्ती पूजापाठ केला त्या दिवशी. आणि मग संध्याकाळी मी पुलाव बनवला. आणलं नाही तर आता भाज्या वगैरे सगळ्या टाकून झाल्या. आता थोडा वेळ मसाल्यामध्ये सॉफ्ट होऊ देते, तोपर्यंत मी तांदूळ वगैरे धुवून घेते. मीठ टाकलं नव्हतं, मीठ टाकते. आजकाल करते मी मसाला भात, आवडते. आधी नव्हता आवडत यांना, म्हणजे मलाच बनवता येत नव्हता. आणि आता बनवता येते, छान होतं ना, तर खायला होतात, खातात. चला आता मी झाकून ठेवते. बघा किती मस्त अशी मोकळी मोकळी झाली आहे आपली. किती छान असं मोकळा झालेला आहे आपला पुलाव. फ्लावर, सोयाबीनची वड्या आणि बटाटा घातला आहे. आणि छान असं झालेलं आहे बघा. येतो मला आता, एकच नंबर करता येतो. आता मी कधीतरी आपल्या आई वगैरेला पण खाऊ घालणार, आणि सासरे गेले तर तिकडे पण करणार. आता पण त्यांची आवड मला माहीत आहे, माहीत नाही आहे खातात की नाही माहीत नाही, पण कधीतरी करून त्यांना चारणारच. स्त्रीचे भांडे घासून घेतले, अंथरून लावून घेतला आणि आम्ही निघालो बाहेर. मी निघालो तर रुद्रांशचे पप्पासुद्धा आले होते आणि त्यांनाच विचारत होती मोबाईलमध्ये मी दिसते की नाही. आणि चंद्र बघत होतो आम्ही. आणि एकदम मस्त असा चंद्र मोठ्या साईजमध्ये निघाला होता आणि छान असा प्रकाश पसरला होता. मी म्हटलं देवा, सगळ्यांच्या जीवनामध्ये असाच प्रकाश पसरू दे, आमच्या जवळच्या लोकांना आणि सगळ्यांचाच. आणि असा होता आजचा दिवस. चला मंडळी, शुभरात्री. हे आहेत रुद्रांशचे पप्पा, ते बघत नाही इकडे. तसं पण त्यांना व्हिडिओ काढायला, त्यांचं वगैरे व्हिडिओ काढायला घ्यायला त्यांना आवडत नाही. तू तुझं काय करते ते कर म्हणतात, मी माझं करते. शुभरात्री मंडळी.